नमस्कार, मी विलास बडे. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर तिथं हजारो कोंबड्यांची कत्तल करण्यात आली. महाराष्ट्रात या रोगाची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी या संदर्भात काय काळजी घ्यावी जाणून घेऊयात. कर्नाटकातल्या हुमनाबादमध्ये नुकतीच 1.5 लाख कोंबड्यांची कत्तल करण्यात आली आणि याचं कारण बर्ड फ्लू. बेळगावमधून दररोज हजारो कोंबड्या गोव्याला पाठवल्या जातात, त्यामुळे इथला कुक्कुटपालन व्यवसाय तेजीत आहे. मात्र बर्ड फ्लूची माहिती मिळताच प्रशासन जागं झालंय. पशुधन अधिकाऱ्यांनी सर्व पोल्ट्री चालकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केलं. बर्ड फ्लू ಬಗ್ಗೆ अद्याप बेळगाव जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाली नाहीये. बर्ड फ्लू विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील पोल्ट्री मालकांची बैठक घेतली आहे. यात त्यांना प्रतिबंधात्मक उपाय सुचवण्यात आलेत. प्रत्येक तालुक्यात एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं असून तालुक्यात काही माहिती मिळाल्यास हे पथक तिथे जाऊन मदत करेल. H5N1 हा बर्ड फ्लूचा विषाणू. कोंबड्यांसह सर्व पक्ष्यांमध्ये याचा प्रादुर्भाव होत असतो. या रोगाचे ॲक्यूट एव्हियन इन्फ्लुएन्झा आणि लो ग्रेड पॅथोजेनिक इन्फ्लुएन्झा असे 2 प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात कोणतेही लक्षण न दिसता कोंबड्यांची मरतूक सुरू होते, तर दुसऱ्या प्रकारात कोंबड्या अशक्त होऊन माना खाली टाकू लागतात. त्यांच्या डोक्यावरचा तुरा निळसर किंवा काळा पडतो. त्यांच्या डोक्याला सूज येते आणि कोंबड्यांची मरतूक सुरू होते. अशी लक्षणं दिसल्यास कुक्कुटपालन व्यावसायिकांनी त्वरित पशुचिकित्सकांशी संपर्क साधावा. मुख्यतः एका पक्षापासून दुसऱ्या पक्षाकडे विष्ठेच्या द्वारे किंवा स्त्रावाच्या द्वारे या विषाणूचा प्रसार होताना दिसून येतो. त्याचबरोबर एखाद्या फार्मवरती लागण झाली किंवा एखाद्या पक्षाला लागण झाली तर त्या पक्षापासून म्हणजे त्या पक्षाच्या संपर्कामध्ये येणारी माणसं असतील, त्या पक्ष्यांच्या संपर्कामध्ये येणारी कुत्री असतील आणि इतर जी जनावरं आहेत जी त्या पक्ष्यांना खाणारे आहेत त्यांच्याद्वारे सुद्धा फार्म्सवरती किंवा इतर ठिकाणी या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. बर्ड फ्लूचा प्रतिबंध करण्यासाठी कोंबड्यांच्या शेडची स्वच्छता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पोल्ट्री व्यावसायिकांनी प्रादुर्भावग्रस्त भागातून अंड्याची किंवा कोंबड्यांच्या पिलांची खरेदी करू नये. कोंबड्यांच्या संपर्कात आल्यास निर्जंतुक द्रावणानं हात स्वच्छ धुवावेत. वेळोवेळी लसीकरण कार्यक्रम राबवावा. बाहेरच्या व्यक्तीला शेडमधल्या भेटीवर निर्बंध घालावे. कोंबड्यांच्या 2 बॅचमध्ये किमान 21 दिवसांचं अंतर ठेवावं. स्वच्छता राखणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विशेषतः त्याचे जे काही फ्लोअर्स असतील, जमीन असेल किंवा छत असेल, भिंती असेल, हे अत्यंत स्वच्छ असण्याची आवश्यकता आहे. फार्मवरती पशुखाद्य असेल किंवा पक्षी नेण्यासाठी किंवा अंडी नेण्यासाठी वाहनं येत राहतात. त्या वाहनांच्या आगमन आणि निर्गमनावर पण आपलं लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. ते आत पोल्ट्री फार्म्समध्ये येणार नाहीत याच्यावरती आपण लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ते कोणत्या पोल्ट्री फार्ममधून आपल्या पोल्ट्री फार्मवर येत आहेत हे पण विचारणं गरजेचं आहे. जर समजा डॉक्टर जरी येणार असेल आपल्या पोल्ट्री फार्मवर तर त्यांनी सुद्धा एकच फार्म एका दिवशी व्हिजिट करणं खूप आवश्यक आहे. आपल्याकडे अंडी किंवा मांस उच्च तापमानाला शिजवून खातात, त्यामुळे माणसांना बर्ड फ्लूची लागण होण्याची शक्यता फार कमी असते. बर्ड फ्लू किंवा एव्हियन इन्फ्लुएन्झा हा माणसांना पण बाधित होणारा रोग जरी असला तरी देखील घाबरण्याचं कोणतंच कारण नाही. कारण आपण 100 डिग्री सेंटीग्रेडला साधारणतः हे उकळून पक्षी शिजवून खात असतो. त्यामुळं हा विषाणू आपल्याला बाधित होणार नाही. परंतु काळजी घेण्याच्या दृष्टीने जर पाहायचं झालं, आजारी पक्षी हे आपल्या खाण्यामध्ये न येऊ दिले तर ती चांगली गोष्ट राहील. आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात सध्या बर्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्यांची कत्तल करण्यात आली आहे. मात्र अद्याप आपल्याकडे हा रोग आलेला नाही. त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे. बेळगावहून विलास अध्यापक आणि कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.